सनीदाचा अवघड आहे बाबा, कधी टायमावर यायचं नाही आणि बिझनेस कराय म्हणा बिझनेस. अचानक बिझनेस सुरू व्हायच्या आधीच बिझनेसचं 12 वाजायचं. काय आहे सनीदा, अहो किती वाजलं जरा बघा तर. वाघ टाइम बघून येतोय रे. पण बघायला लागतोय आता, खिशात खुर्दा नसला की टाइम बघायला लागतोय. काहीतरी करा की, कारखान्यावर करा की एखादी शिकार. कारखान्यावर रोज आत मारता येतोय काय? हा उगत कुणाच्या नजरेत आलं तर भानगड नको. मग आता काय करायचं? बिझनेस बिझनेस करायचा. हाय હું કલ્પેશ, સૂરજનો ફ્રેન્ડ અને બિઝનેસ પાર્ટનર. A small gift for you, huh? Imported from Paris. हे सूरज, मी आहे ने काल फुल नाईट तुझाच विचार करत होता. माझा का? तुझ्यामध्ये आहे ना ते काहीतरी स्पेशल आहे. तुझ्या डोळ्यामध्ये आहे ना काल मी ते बिझनेसचा बुक बघितला. तुझा विजन जाम सॉलिड आहे. आपल्याला एक नंबर बिझनेसमॅन बनायचंय बघा, पण काय आपलं लक कमी पडते हो. अरे कल्पेश आहे ने, आजपासून कल्पेश तुझा लक. आपण दोघं जे एकत्र आला ने तर सॉलिड बिझनेस करू. हा कसला बिझनेस? अरे एकदम इझी आहे. आपल्या गावामध्ये ते खेती जास्त होते ने, त्या खेतीशीच मिलता जुलता बिझनेस आहे. बोल. एवढं सोडून बोला, शेतीत जाब कटाळ येतोय आपल्याला. असला नको बिझनेस. अहो सनीदासनी माती चालत नाही. एखादं मोठं शोरूम, खुर्च्या, एसी, ऑफिस असलं काय असलं तर सांगा. हे पॅरिसचं फुसफुस अंगावरती मारून शेतात काम केलेलं चालेल काय? अरे ईश तो घोटाडो छे ने. मी काय तुम्हाला शेतामध्ये काम करायला नाही सांगत. की फक्त आहे ना थोडा इन्व्हेस्टमेंट आणि थोडा विश्वास. मग चालतंय की, काय उद्या पुढे सांगा. हे बाप, हे ने स्पेशल खत आहे, स्पेशल खत. हे खत आहे? अरे इम्पोर्टेड फ्रॉम चायना. 4 गुना प्रॉफिट देते. बोल 4 गुना. हे खत आहे ने तुमच्या त्या फार्मर लोकला विकायचा. अवघड आहे. अहो हे इमा पॉलिसी ऐकण्यापेक्षा अवघड आहे. आमच्या गावातल्यांनी रासायनिक खत वापरायचं बंद केले. शेतीचा कस आणि पिकाचं नुकसान होतंय असं म्हणतात. कोण घेणार नाही हो. अरे पण ते तुमच्या रानाने सांगितलं तर घेईल की नाही? हा रानादानं सांगितलं तर घेतील. अरे मग झाला तर तुझ्या ते रानालाच याच्या ब्रँड अँबॅसेडर बनवून टाकेल नाही. नाही ऐकणार रे. अरे प्रॉफिट आहे सांगितलं तर का नाही ऐकणार? अरे मी सांगायला म्हणून नाही ऐकणार. अरे ते तू माझ्या उपर सोडणे. तू फक्त आहे ना सुरुवातच्या 5 लाख रुपये ऍडव्हान्स रेडी ठेव. मी उद्याच चायनाला ऑर्डर देते. 2 दिवसात माल रेडी होईल. तू रानाचं बघणार असाल तर पैशाचं आम्ही बघतो. ते राणा आता असेल कुठे? कुठं असणार? तालमीत नाही तर शेतात. तालमीत? अरे शेतात असणार रे. हा शेतात शेतात. साहेबराव, अरे नाही नाही म्हणता म्हणता लई काय काय व्हायला गड्या. ब्रह्मचारी म्हणत म्हणत लग्नाला बी तयार झालो. अरे आयुष्यात बाईकडे डोळं वर करून कधी बघितलं नाही. आता बाईशी दोस्ती बी झाली. काय दिवसात लगीन बी होणार. साहेबराव, मी लगीन करणार म्हणून तू माझ्यावर खार खाऊन नाहीस ना? हा मला माहित आहे तू असं काय बी करणार नाहीस. अरे जिगरी दोस्त आहेस तू माझा. हा ए पण काय बी होऊ दे, आपली जिगरी दोस्ती अशी ठेवायची बघ. काय कशी वाटली पैठणी? काय कळालं का नाही? नाही ना रातच्याला त्यांनी फोन केला नाही आणि मी बी नाही केला. या फोनने घोळच घातलाय बघ. आधी कसं प्रत्यक्ष जाऊन विचारता यायचं, आता ते बी करता येत नाही. सारखं सारखं फोन करणं बी बरोबर वाटत नाही. या फोननं सोय कमी आणि घोटाळा जादा केलाय. त्या फोनचं जाऊ दे, पण त्या खऱ्या घोटाळ्याचं काय करायचं ते बघ आधी.
तो शहरात आलेला कल्पेश का फिल्पेश, तो डोसक्याला लय ताप करणार बघ. पण मला एक कळत नाही, तू काय एवढा खार खाऊ नस त्याच्यावर? तुझे मालूम नाही, तो काल पाटेक बाईसनी शाळेत सोडायला गेलता, काल घरला जेवायला बी आलता. सारखा आपला पाटेक बाईसनी चिटकून असतो या. आपल्याला अजिबात पटत नाही बघ ते. हा, अरे दोस्त आहे तो त्यांचा, आणि गावात नवीन बी आहे, मग कोणा संग फिरणार? अरे अरे पण फिरण्याला काय लिमिट आहे का नाही? हे बघ, उगा टोमॅटोचं कलिंगड करायलायस तू. अरे राणा राणा, तू जरा सोच, ज्याच्या तोंडात सारखा घोटाळा असतो ना, तो घोटाळा केल्या बगैर राहत नाही. मुझे लगा मी बोललो, आता तुझं तू बघ, त्या घोटाळ्यापासून तेवढं सावध राहा बाबा तू. साहेबराव, बरकत म्हणतोय ते खरंय काय? नाम लिया और शैतान हाजिर. मी माझा नेहमीचा स्टाईल यूज करून यांना कसा पटवते ते बघ. आणि काय घोटाळे करणार देवालाच माहिती. नाना साहेब नमस्कार है. ए बरकत भाई आओ ने અહીંયા आओ. कामात आहे मी. अरे काम रेवा दे ने बापा, आओ ने 2 मिनिट आओ आओ. राणा साहेब, ए तुमच्यासाठी गिफ्ट आहे. अरे काल रात्री एवढा तुम्ही मला डिनरला बोलवला, थँक्यू तर म्हणायला पाहिजे ने. अरे घे ने बापा. बरकत भाई, हे बघ तुझ्यासाठी आणला MP3 प्लेअर. अरे मस्त गाणं ऐक ने याच्यावर. हा नाही नको आम्हाला, उगाच तुम्हाला खर्चला कार. अरे तू वाद करायचे राणा भाई. अरे दोस्ती मध्ये कधी खर्चा बघायचा असते काय? अरे आजपासून मी बी तुमचा दोस्त आहे. दोस्त व्हायचं असेल तर आधी दोस्ती निभावावी लागती. ही अशा वस्तू देऊन दोस्ती होत नाही. घ्या तुमचं तुम्हाला परत. अरे सू बरकत भाई, राग तर तुझ्या नाकावरच असते. हे राणा साहेब, मला खरंच दोस्ती करायची आहे तुझ्या बरोबर. पण आम्हाला करायची नाही ना व. हे बरकत, तू जर का ते एवढं विनंती करते आता ना, तू तुझा चा कर जा. मी नाही जा म्हणलं ना व. नाही म्हटलं ना व. जा की. हे राणा साहेब, हे बघ, हे स्पेशल खत आहे, स्पेशल इम्पोर्टेड फ्रॉम चायना. हे तू तुझ्या शेतमध्ये वापरेल ने तर 4 गुना पीक येईल. नाही नको, मी आपल्या इथं सेंद्रिय खत तयार करतो. अरे तू नको यूज करू, ते तुझ्या गाववाल्यांना तर सांग यूज करायला. अहो पण मी असं खत कधी घातलेलं नाही, तर मग असं कसं सांगू? आणि हे रासायनिक खत पिकांना ना जमिनीला चांगलं नसते. 1-2 वर्ष चांगलं पीक देईल, पण नंतर ना जमिनीचा पोत बिघडतो. अरे हे खतचा तर तू फिकरच नको करू. तुझा ते सेंद्रिय खत आणि हे खत मध्ये काही फरक नाहीये. जा. अरे आता दोस्ती झाला, तू एवढ्या प्रेमाने आणला तर प्यायलाच पाहिजे ना. एक नंबर चहा आहे. मी तुला डेमो दाखवते पाहिजे तर. हे बघ, अरे हे खत वापरून चायना मध्ये आम्ही हा चौकोनी कलिंगड बनवला. बघ हे आंबा बघ, पपई एवढा आंबा आहे. हे बघ हे केळी बघ, हातभर लांब केळी. हा अरे मी तर तुला सांगते, हे खत जर तो तुझ्या या ऊस मध्ये वापरेल नाही तर 3 मंजिलचा ऊस येईल. गॅरंटी आहे आपला. असं असं काय आहे? याच्यामध्ये आहे ना व्हिटॅमिन एक्स आणि डिस्टिल वॉटर मिळून आहे ना ते ॲग्रोडेस तयार होते. ते त्याच्याच खत आहे. हा म्हणजे हे खत फॅक्टरी मध्ये बनत असेल. असं रासायनिक खत पिकांना चांगलं नसते. अरे सेंद्रिय खतच आहे. तू फक्त गाववाल्यांना घ्यायला सांग ने. आणि या बिझनेस मध्ये तुझा सूरजराव पण पार्टनर आहे. आता त्याच्या फायद्यासाठी तर तू करेल ने. या गुंतून सनी दादा यांचा बिझनेस बघ बाबा राणा तू.
बघतो मी, नंतर ना विचार करून सांगतो. काय घाई नाही आपल्याला, तू आरामशीर विचार कर आणि मला सांग. हे घे माझा कार्ड, याच्यावर माझा नंबर आहे, कधी पण फोन कर. हे? येऊ मी आता. हा, येते. हे? हे साहेबराव, हे त्या दिवशीसाठी सॉरी आहे. आजपासून मी बी तुझा दोस्त. अरे दोस्त काय, भाऊच. तू राणा साहेबचा भाऊ म्हणजे माझा पण भाऊच झाला नाही. ए राणाजी, येते साहेबराव साठी. भाऊ झाला ना आपला. चला येते, मला फोन कर. रे बरकत, खरं असेल का रे हे खत? राणा शाना असशील तर यांच्या फंद्यात पडू नकस. अरे 3 मजली उजेच्या बाण ठेवलाय. लय मोठा घोटाळा यो. पण मला नाही वाटत तसं. अरे याच्या निमित्तानं सूरजला काय धंदा पाणी मिळत असेल तर चांगले की. करूया का मदत? राणा, काय पण झाला तरी मी तुला तयार केल्याशिवाय राहणारच नाही बघ. अरे तुझ्या नावावर ते बोगस खत या गावात विकणार आहे मी. हे समज करून घ्यायला जायला पाहिजे खरं एकदा. साधं मुंबई पर्यंत न्यायची धमक नाही आमच्या नवऱ्यात. जर्मन आणि पॅरिस काय ढेकळण येणार आहे यो. नंदुडी, नंदू, हम्म? माझी नंदाबाई. काय र एवढं लाडात या काय झालंय आज? कुठल्या देशात जायचंय सांग, नुसतं नाव घे. पॅरिस. भरू काय बॅग? अगं येडी का खुळी तू? अगं दोघं पॅरिस काय चंद्रावर जाऊ की फिरायला? हिशोब नाही आणा आणि सरपंच म्हणा. स्वप्न बघ तू, स्वप्न. अगं अगं खरं सांगायला लागलोय, मी आणि कल्पेश दोघं मिळून चायनीज खताचा बिझनेस करणार आहे. ठरलं बी? अगं वय आपल्या गावातच करायचा. आपल्याला नुसतं 5 लाख टाकायचे आहेत बघ. 5 लाख दिलं की माल डायरेक्ट दारात. रानादा सगळ्यांनी घ्यायला सांगणार आहे. खरं का काय? आपण खोटं बोलतोय वय? हा, कल्पेशनं रानादाला गाठलं बी असलं आता पतूर. लय हुशार डोसके भाव त्याच. तू 5 लाख दे पटक दिशी. नाही नाही नाही, आम्हाला जरा विचार करायला लागल सूरज. अजून आहेच का तुझा विचार? राणा भाऊजींनी दे म्हणून सांगू दे, लगेच देतो आम्ही. तू काय रानादाला कशाला आणतेस ग मध्ये? कारण ते थोरलं आहेत या घरचं आणि तू धाकटायस. या समद्या इस्टेटीवर फक्त त्यांचा हक्क आहे सूरज. काय संबंध? हा, माझा बी हक्क आहे. हे राणा भाऊजींनी सांगू दे, लगेच देतो आम्ही. उगाच रानादाला मध्ये आणायचं नाही सांगतो. माझा बिझनेस आहे, मीच बघणार. अरे काय खुळायस का काय तू? याच बिझनेस मध्ये उद्या पुढं मागं काही झालं तर दानी द्याया कोण जाणार आहे? तूच नव्ह. तेव्हा राणा भाऊजी तुझ्या संग आलं पाहिजेत. माझ्या एकट्याच्यानं काय होऊ शकत नाही असं का वाटतं सगळ्यांनी? सूरज, तू किती बी उड्या मारण्याचा प्रयत्न कर रे, पण राणा भाऊजी जवळ या घरात आहेत तवर तुला त्यांच्याच कुबडीनं चालावं लागणार आहे, हे ध्यानात ठेव. तेव्हा आम्ही जे सांगतोय ते कर. राणा भाऊजींना संग घे आणि उद्या काय अंगलट आलं की त्यांना पुढे उभं करायचं. कळतंय काय? ए राणा साहेब, तुम्ही ते फोन नाही केला कशाला? अरे ते बिझनेसचा तुमच्या काय ठरला की नाही? नाही अजून. आणि जे खत मी वापरलं नाही ते गाववाल्यांना कसं सांगू चांगलं आहे म्हणून? अरे त्यात काय एवढा डिफिकल्ट? तुम्हाला थोडीच ना कोणी सवाल विचारणार आहे. अरे तुमच्या शब्दाला गावामध्ये एवढा वजन आहे, त्याच्या यूज करणे. आता तालमीला उशीर होतोय, नंतर विचार करतो. हा? तालीम? ते मला पण तालीम बघायची, मी पण येते. ते तालीम पण बघून होईल आणि तुमच्याशी बोलून पण होईल ना. चला. अंगाशे, अरे अजून जोरात होत्यात ना बैठका. वस्ताद नमस्कार करतो.
अरे कोण आले बघा, साक्षात थापाडे राणा पैलवान. अरे आपल्या ताळमीत पायाची धूळ झटकाय आल्यात. अरे नमस्कार करा सगळ्यांनी त्यासनी. नमस्कार. वस्ताद जाऊ काय? तुझा नमस्कार चमत्कार झालं ना वा? मग सूट घेत ना. अरे सच्चे पैलवान आहे ते, तुला जमना मग त्यासनी तर खेळू दे ती कुस्ती. वस्ताद अहो, मी बी पैलवान आहे की. होतास आता भुजगावनं झालंय तुझं. नाही वस्ताद, तुम्ही असं म्हणत असतीला तर मी धावतो माझी पैलवानगी. तुम्ही सांगा मी कोणा संग कुस्ती खेळू? भाल्या संग? जरा दमधर. आणि आता हे कोण नवीन? हो कल्पेश, हे राणा साहेबचा पाहुणा, ते तालीम बघायला आला. ना तालीम म्हणजे काय रंकाळा आहे होय फिरून बघायला? वा उस्ताद वा. हे पेलवान पाहिजे नाही तर अशा. मी पूर्ण वर्ल्ड फिरला पण तुमच्यासारखा पर्सनॅलिटी कुठे नाही बघितला अजून. म्हणजे कुस्तीत तर लय माहिती आहे म्हणायचं तुम्हाला. अरे हे पण काय विचारते तू? अरे मी राणाला पण ऑफर दिला चायनाला यायचा. ते सुमो पेलवान बरोबर कुस्ती करेल नाही तर डिमांड वर्ल्ड मध्ये किती वाढेल माहितीये का? अहो ह्यो काय खेळणार कुस्ती? एक काम करा, माझ्या भाल्या पैलवानला घेऊन जावा तुमच्या चायनाला. अहो 2-4 सुमो पैलवान अशी एकाच झपाट्यात उडवल त्यो. तू वाद करे चालसे. तो भाल्या डन हा फिक्स. राणादा, पाहुण्याला आत घेऊन येणार आहेस का बाहेरनं तालीम दाखवणार आहेस? नाही नको. अरे त्यांना राहू दे बाहेर. येऊ दे की आत. त्यांना नाही झेपणार रे. अरे का नाही झेपणार? तुझ्या इज्जतचा सवाल आहे ना तर मी पण जाते ना आतमध्ये खेळायला. कल्पेशी अहो सांगतोय का तुम्हाला नाही झेपणार रे. अरे झेपेल रे बाबा, मला पण 2-3 इंटरनॅशनल ट्रिक माहिती आहे. बोल. उतरा उतरा, करा 1-2 डाव. तोवर तुमचं ते काय इंटरव्ह्यू असले तर मी हाय बाहेर. बोला काय करा, कशा सुरू करा. चला. ए राणा साहेब, ए तुझ्यासाठी करते मी सगळा. हा ते माझ्या ऑफरचा जरा विचार कर तू. हा ए बाल्या, अरे बस कर. अरे तर जीव घेतो का काय त्याचा? नाही राणा साहेब, तो जीव गेला तरी चालेल. तुम्ही जोपर्यंत हो नाही बोलत नाही तोपर्यंत मी खेळणार. कर रे बाबा, चालू कर. अरे हे बाप. अरे अरे थांब की बाल्या. ए नाही बाले, तू थांबू नको. तुला चायनाला जायचंय ना. तू चालू ठेव. अरे अरे थांब थांब. सोड सोड. अरे मोडेल त्यो. नाही बाल्या, आपण चालूच ठेवायचा. अरे राणा साहेब, ते अंजली तर मला बोलला की राणा साहेब सगळ्यांचा हेल्प करते. तू तर माझा फ्रेंड आहे म्हटल्यावर तुझा हेल्प करणार. तू अंजलीचा विश्वास असा मोडते. बाल्या तू कर चालू परत. नाही नको नको. अरे थांब. ते तुमचे काय ते काय म्हणलं? ऑफर ऑफर मान्य आहे मला. हा तुम्ही या इकडे या. बसा इथं. बसा बसा. तर दम घ्या. ए अरे जा पाणी घेऊन ये जा. लागले का हो? नाही ठीक आहे. मला सांगितलं होतं तुम्हाला नाही झेपणार आहे. पण थँक्यू हा राणा साहेब, तू मला हेल्प करणार आहे ऐकून अंजली जाम खुश होणार आहे. ठीक आहे. थँक्यू है बाबा. आओ एकदम मस्त आहे रे. ते अजून एक मिळेल काय? अजून आणा थंड आहे पाहुण्यांना. अहो नको असू दे. अहो 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 नको. अहो अरे जाम ताण लागला, पिऊ दे रे बाबा.
बिझनेस साठी कल्पेश काय पण करू शकते बघ. या रानामुळे गावात आपला बिझनेस आहे ना एक नंबर सेट होणार बघ. अंजलीबाईंनी विश्वास टाकला आपल्यावर, तर तो मोडायचा कसा? त्यांचं मन राखलं पाहिजे.